शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। अकारण कारण करुणा वर्णालय रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पंढरीनाथाच्या असीम कृपेने चराचरामध्ये वास्तव्य करणारी भगवान परमात्म्याची चित्शक्ती जगन्माता मुक्ताईच्या परम आशीर्वादाने पुण्यसलीला ताप्ती मातेच्या तीरावरती असलेल्या वैकुंठवासी गुरुनामगुरु झेंडूजी महाराज बेडीकर, वैकुंठवासी गुरुनामगुरु जगन्नाथ बाबा अंधाडेकर, सद्गुरु मोठे बाबा, नतसिंह बाबा आदी अनेक महात्म्यांच्या चरणरजाने पुनीत पावन झालेली आपली श्री क्षेत्र भुसावळ नगरी आणि या नगरीमध्ये प्रभू रामराया तथा श्री हनुमानजी महाराज यांच्या पावन सानिध्यामध्ये शिवसैनिक मित्रमंडळ आयोजित हनुमान नगर येथे अखंड हरिनाम तथा श्री स्कंद पुराण कथा आजच्या आपल्या कथेचा कितवा दिवस? तिसरा. कालच्या कथेमध्ये आपण श्रवण केलं माहेश्वर खंडामधील कुमारिकेचं प्रागट्य. त्या कुमारिकेने आपल्या तपश्चर्येच्या बलावरती विशिष्ट अशा गुप्त क्षेत्रामध्ये केलेली साधना, त्या साधनेच्या द्वारा आपल्या मागच्या जन्मातील असलेल्या मुखाची त्या ठिकाणी एक प्रकारे समाप्ती होऊन नवीन मुक्तीला प्राप्त झालं. आणि त्या कुमारिकेने अंतिम समयापर्यंत भगवान शिवाचं एकनिष्ठेने असं तपाचरण केल्यामुळे अंतिम समयामध्ये तिला रुद्र लोकाची प्राप्ती झाली. आणि हीच चित्रलेखा म्हणून पार्वती मातेची एक सखी मैत्रीण म्हणून तिला कायमचं स्थान मिळालं. तदनंतर भीमपुत्र घटोत्कच, त्या घटोत्कचाचं मोरवी सोबत झालेलं लग्न, बर्बरीचं आख्यान आपण ऐकलं. आणि तदनंतर अयोध्या या नगरीचं महात्म्य, तसं दुसऱ्या खंडामध्ये मार्गशीर्ष महिना, वैशाख महिना या महिन्यांचं सुद्धा महात्म्य आलेलं आहे. वैशाख महिन्यामध्ये अक्षय तृतीयेपासून पुढच्या 3 तिथीला जर व्यक्तीने अनुष्ठानपूर्वक तीर्थक्षेत्रामध्ये जर त्याला वास घडला, स्नान केलं, पितरांच्या नावाने जर त्याने जल अर्पण केलं वैशाख महिन्याची अक्षय तृतीयापासून पुढच्या 3 तिथ्या, तर त्याला पितरांच्या होणाऱ्या त्रासापासून कायमची सुटका, मुक्ती मिळते. पितर त्याच्यावरती खुश राहतात. त्यांनी केलेली कोणती गोष्ट अक्षय म्हणजे कायमस्वरूपी टिकणारी अशी होऊ शकते. असं प्रत्येक महिन्याचं महात्म्य आपल्या भारतात आहेतच. कारण आपण हिंदू लोक उत्सव प्रिय आहोत. आपल्याला काय पाहिजे? उत्सव. उत्सव शब्दाचा अर्थ आहे होत म्हणजे वर येणे, सवनाम आनंद. उत्सव म्हणजे आनंद वर येणं. बरोबर आहे ना? म्हणून आपल्या पूर्वजांनी प्रत्येक महिन्यामध्ये कोणता न कोणता सण जोडून ठेवला आहे ना. उत्सव का उत्सव निर्माण केले?
त्याच्या मागचं कारणच हे होतं की प्रापंचिक जीवनामध्ये ये जो संसार है, ये संसार का स्वरूप है, ये दुख मूल है। तो संसार में निर्माण होने वाला दुख, इसको भूलने के लिए, दुःख विसरण्यासाठी सण निर्माण केले। सण कारण सकाळी उठल्यापासून आपल्या मागे जे दुःख सुरू होतं तर रात्री झोपेपर्यंत काही बंद पडत नाही। हा बरोबर आहे ना सतीश भाऊ? मस्त झोपलो आपण आणि 1 वाजता फोन आला गोटू बाबाचा, उठा उठा जागे भारी आता। हा काय झालं? 1 वाजता ये रे गेला होता तो पण आला। त्यानं बी फडणवीस सारखं ठरवलं अशी मी पुन्हा येईन। ये बापा बरोबर आहे ना? दुःख सांगतो मी, हे दुःख इतकं जीवनामध्ये, या दुःखाचा विसर पडण्यासाठी सण। आणि तुम्ही चांगलं पहा, जी मंडळी कोणताही सण उत्सव आनंदाने साजरा करतात त्यांना त्या दुःखावर विसर पडण्याचं एक चांगलं माध्यम आहे। अलीकडच्या काळामध्ये ते सण कमी पडले की काय आपण अजून नवीन सण शोधून आणले। आपल्या धर्माचे तर होते, दुसऱ्या धर्माचे बी घ्यायला लागतात। मेरी ख्रिसमस करून राहिले काही काही। आपल्या घरामध्ये लेकराचा वाढदिवस अभि उत्सवच आहे, बरोबर आहे ना? लहान लेकरं वर्षभर एकाच गोष्टीची वाट पाहता, मेरा बर्थडे कब आएगा, मेरा बर्थडे कब आएगा। लहान लेकराला लय आनंद उत्सवाचा, लय कौतुक त्याचं उत्सव सांगतोय मी। पहा, मार्गशीर्ष उत्सवच होते आपल्या संस्कृतीचे। गीता जयंती उत्सव, दत्त जयंती उत्सव, चंपाषष्ठी उत्सव। वारकरी संप्रदायामध्ये आजचा दिवस उत्सवाचाच आहे। आज सुद्धा सोपान काकांचा समाधी सोहळा पार पडला। आज समाधी घेतली सोपान काकांनी। अजून विश्वमाऊली ज्ञानोबाराय यांनी समाधी घेतल्यानंतर सगळी संत मंडळी आळंदीमध्ये थांबली। जवळजवळ म्हणतात 1 महिन्याभरपर्यंत उत्सव, कथा, कीर्तन चालले। आणि या सगळ्या समाधी सोहळ्याचा समारोप, वारकरी संप्रदायात समारोप कशानं होतो? कोणत्या कीर्तनानं? हा, तर काल्याचं कीर्तन ज्या महात्म्यानं केलं त्यांचं नाव होतं संत कान्होबा पाठक केंदूरचे। आज संत कान्होबा पाठक यांची पुण्यतिथी आहे। सामान्य नव्हते कान्होबा पाठक, जर माऊलीच्या समाधी सोहळ्याचं काल्याच्या कीर्तनाचा मान म्हणून आज सुद्धा जर तुम्ही आळंदीला गेले समाधी सोहळ्याला तर मंदिरातला काला कान्हो पाटकांच्या घरातल्या परंपरेने त्यांच्याकडेच आहे। आज सुद्धा त्या कान्हो पाटकांचा आज स्मृती दिन, पुण्यतिथी उत्सव केंदूरला मोठ्या प्रमाणात चालू आहे। आजच माझे जगद्गुरु तुकोबाराया यांची गाथा जन्म लिहून ठेवली। गाथ्याचे रायटर श्री संत संताजी महाराज जगनाडे, तिळवंतिली समाजामध्ये जन्माला आलेला महात्मा। जगनाडे महाराजांचे उपकार आहे वारकरी संप्रदायावर। कारण तुकोबाराय तिथे काही वही पेन लिहून बसले नव्हते, मी अभंग लिहितो, मला आठवलं की मी इंटल आठ इंगण भेट। जसे अलीकडच्या काळात कवी करतात, कविता लिहितात, अरे मला आठवलं म्हणून पाठवलं। अरे तुकोबारायचे अभंग हे प्रसंगाला अनुसरून देवाच्या समोर देवाला पाहून। म्हणून आजही आपण जी कथा श्रवण करणार आहे, आज सेतू महात्म्य आहे ब्रह्मखंडामध्ये। राम और तुकाराम में क्या अंतर है? कई महात्मे म्हणतात, अरे एक राम थे उसका सेतु भंग गया, लेकिन ये तुकाराम का सेतु अभंग आज भी वैसा का वैसा है। आणि ही सगळी अभंग गाथा ज्यांनी लिहून ठेवली, जुन्या काळात काय कागद होते का पेन होते? काहीच नव्हतं। प्रतिकूल काळात
मोठमोठे झाडाची पानं, जे मोठे पानाचे झाड आहे त्यांची पानं आणायची, ती पानं ओले करायची, माती घ्यायची कोरडी आणि त्या मातीनं लिहून काढायचं. ते वाळलं की बरोबर त्याला झटकून घ्यायचं, तो अभंग पाठ करायचा, पुस्तकात फिट करायचा आणि ते पानं जतन करून, असं म्हणतात परचक्र पडलं मुघलांचं, तर संताजी महाराज ते सगळं पानांचं गाठोडं आपल्या डोक्याला मुंडाच्यासारखं बांधलं, रुमाल बांधला आणि 2 दिवस अन्न पाण्याचा त्याग करून झाडावर बसून राहिले. हे उपकार त्या महात्म्याचे की आपल्याला गाथा पारायणाला गाथा दिसतो. सामान्य त्याग नाही केला या लोकांनी, हे ग्रंथ आपल्यापर्यंत आले तर. संताजी महाराज जगनाडे यांच्या बाबतीत असं म्हटलं जातं, तुकोबारायांना सांगलं होतं की तुझ्या शेवटच्या वेळेला मी तुला माती द्यायला हजर राहील, असं म्हणतात. त्यांच्या त्या काळात त्या भागात पुरण्याची प्रथा, त्यांना पूर्ण जमिनीमध्ये, पण त्यांचं तोंड काही मध्ये थांबत नव्हतं, वर यायचं पुरल्यानंतर सुद्धा. मग लक्षात आलं, सगळं गाव निघून गेलं, कुठपर्यंत माती टाका, खड्ड करा, माती टाका, चालले गेले. स्वतः तुकोबाराय आले, आम्हा झाले येणे एका तेरिया कारणे, आलो म्हणे तुका आणि संतू न्यावया विकुंठ लोका. तुकोबाराय संताजी महाराजसाठी आले. बरं, आजच्याच दिवशी त्यांची पुण्यतिथी आहे, हे सांगलं पाहिजे. दिवसाचं महात्म्य बरोबर आहे, काही म्हणते नाही, पुराण राहून गेलं का, कारण ही तिथी पुण्यवान झाली त्या महात्म्यांमुळे. कानोबारायचंही थोडं चरित्र आपण पाहण्याचा प्रयत्न करू. ब्रह्मखंडाला सुरुवात करत असताना नैमिषारण्य तीर्थामध्ये शौनकादिक ऋषी अष्टांग योग साधनेच्या द्वारा तत्पर होऊन ब्रह्मज्ञानाच्या साधनेमध्ये लागलेले आहेत. ते सर्वचे सर्व महात्मे संसार सागरातून मुक्तीची इच्छा करणारे होते. त्यांच्या मनामध्ये ममत्व हा विषयच नव्हता, हे माझं ते माझं, अजिबात नव्हतं. जोपर्यंत माणसाच्या जीवनामध्ये ममत्व आहे तोपर्यंत तो परमार्थ करण्याचा अधिकारी होत नाही. का, अंतकरणामध्ये मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, ये मेरा ओ मेरा, मैं और मेरा भूल जाना, वही भगवान का स्मरण करने का आरंभ है. जोपर्यंत माझं, मला पाहिजे, त्या सगळ्या शौनकादिक ऋषींच्या मनामध्ये या गोष्टीचा काय होता, भाव होता, ममत्व नव्हतं प्रपंचाविषयी. आणि म्हणून मुक्तीच्या विषयावरती त्यांची अनेक प्रकारची चर्चा त्या नैमिषारण्य क्षेत्रामध्ये चाललेली आहे. या संसार सागरातून कोणत्या पद्धतीने जीवाची मुक्ती होते, भगवान शिव किंवा भगवान विष्णू यांची भक्ती कशा पद्धतीने केली जाऊ शकते, कृपा करून आम्हाला गुरुजी काहीतरी मार्गदर्शन करा, असा प्रश्न केल्यानंतर आपल्या गुरु व्यासदेवांना वंदन केल्यानंतर सूत महाराज त्यांना कथा सांगायला सुरू. हे सर्व विप्रांनो, प्रभू रामचंद्रजी यांच्या द्वारा बांधल्या गेलेल्या सेतू क्षेत्रामुळे एक महान असं तीर्थ जे जन्माला आलं, त्याचं नाव आहे रामेश्वरम तीर्थ. सेतू तीर्थ असं सुद्धा त्याला म्हणतात. त्याच्या फक्त डोळ्यानं पाहता बरोबर माणसाला संसार सागरातून मुक्ती मिळू शकते, असं त्याचं महात्म्य. भगवान विष्णू तथा भगवान शिव
या दोघांच्या चरणामध्ये प्रीती निर्माण होते, कारण त्या क्षेत्राचं नाव आहे रामेश्वर. सेतू क्षेत्राचं दर्शन घेतल्यानंतर मनुष्य सगळ्या यज्ञांचा कर्ता मानला जातो. सर्व प्रकारची तपस्येचं अनुष्ठान करून घेतल्याचं पुण्य त्याला प्राप्त होतं. त्या सेतू क्षेत्रात स्नान करणारा पुरुष विष्णू धामामध्ये जाऊन मुक्त होऊन जातो. सेतू, रामेश्वरम लिंग आणि गंधमादन पर्वताचं चिंतन केल्यानंतर सर्व प्रकारच्या पापापासून मुक्ती मिळते. त्या सेतू क्षेत्रामध्ये जी वाळू आहे समुद्राच्या काठची, त्या वाळूमध्ये जर एखाद्याने जाऊन झोपला नसतो, पडून राहीत ठाई, आपल्या अंगाला ती धूळ लावून घेतली, तर त्याच्या शरीराला जेवढे वाळूचे कण लागतात तितक्या ब्रह्महत्या जरी त्याने केला असल्या तरी त्यांचा नाश होऊ शकतो. इतकी त्या क्षेत्रातली वाळू पवित्र आहे. त्या क्षेत्रामध्ये मुलगा, नातू यांच्याद्वारा जर घरातल्या म्हाताऱ्या माणसांचं आपण काय करतो, तिसऱ्याच्या दिवशी सारी असते ना, अस्थि विसर्जन. जर त्या क्षेत्रात अस्थि विसर्जन केलं तर त्या गेलेल्या जीवाने काही चोरी केली असेल, कोणाचं धन लुबाडलं असेल, तर ते 1000 पटीचं जरी पाप असेल तर ते अस्थि विसर्जन करता बरोबर नष्ट होतं. असं त्या तीर्थक्षेत्राचं महात्म्य. प्रत्येक तीर्थक्षेत्रामध्ये आपण आता श्रवण करणारच आहोत. अस्थि विसर्जनाचा विषय येतो. कोणतं अस्थि? खरंच महाराज अस्थि विसर्जनाचं काही महात्म्य तुम्ही सांगता असेल का? हो, आहेच. परवाच्या दिवशी आपण एक कथा पाहिली अशी. कालही पाहिलं. ते कुमारिकेचं काय होतं, मुंडकं बाकी होतं ना, तिने ते अस्थिचं काय केलं, जाळलं आणि अस्थिचं विसर्जन केलं. का? त्याचं कारण आहे. माणसाचं शरीर मेल्यानंतर, मी काय सांगतोय, हे शरीर आत्मा निघून गेला, मेले काय म्हणता, याचं नाव बदलून जातं. लगेच याले प्रेत म्हणता लोक, मढो, माटी. जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत याचं नाव चिम्या, गोम्या, नाम्या, भिक्याचे असलं ते. पण एकदाच गेलं की त्याला काय म्हणता, मुर्दा. बरोबर आहे ना? आणि जोपर्यंत त्याला अग्नी डाग देत नाही, शुद्धी तिचे नाही. आणि अग्नी डाग म्हणजे काय आहे? अग्नी दिली तिलांजनी कुलनाम रूपाशी, शरीर द्याची त्यासी समर्पिले. अभंग आहे. त्या अग्नी डागा बरोबर तुमचं नाव, तुमचं रूप, तुमचं कुळ, हे सगळं तिथे समर्पित होतं, तिलांजली दिली जाते. आणि शरीर ज्याचे त्याशी समर्पिले म्हणजे तुमच्या शरीरामध्ये असलेलं जल तत्व, अग्नि तत्व, वायू तत्व, हे सगळे तत्व त्याच्यामध्ये विसर्जन होतात. फक्त एक तत्व शिल्लक राहतं आणि त्या तत्वाचं नाव आहे पृथ्वी तत्व. पृथ्वी तत्व म्हणजे काय? आपल्या शरीरात पृथ्वी कुठे आहे? तर आपल्या अस्थि, हाड सगळं जळून जातं. हाड जळता का पूर्ण? आणि आपल्या शरीरातील ज्या सूक्ष्म वासना आहेत त्या अस्थिमध्ये शिल्लक राहतात. आणि त्या वासना अस्थिला धरून असल्यामुळे जोपर्यंत तीर्थक्षेत्रात त्यांचं विसर्जन होत नाही
तोपर्यंत त्या वासना त्या ठिकाणी फिरतच राहतात अस्थिच्या माध्यमातून. म्हणून परंपरा आहे की अस्थिचं काय केलं पाहिजे, विसर्जन. जोपर्यंत अस्थिंचं विसर्जन होत नाही तोपर्यंत तो जीव पूर्णपणे संपला असं मानल्या जात नाही. एक चित्रपट आलाय त्याच्यावरती, जर तुम्हाला पाहता आला तर पहा. मी काही ते ज्ञान सांगायला नाही आलो, पण त्याच्यावर तो प्रकाश टाकणार आहे. त्याचं नाव आहे शापित. मागच्या 4-5 पिढ्यापूर्वी मेलेली एक म्हातारी राहते, तिला बदला घ्यायचा राहत होता. तिच्या स्वतःच्या अस्थी ती विसर्जन करू देत नाही. एका विशिष्ट राजवाड्यामध्ये लपवून ठेवलेल्या असतात. जोपर्यंत त्याचं विसर्जन होणार नाही तोपर्यंत प्रत्येकाला त्रास देते. अस्थि विसर्जनाचं खूप महात्म्य, कारण त्या अस्थि म्हणजे एक प्रकारे त्या जीवाच्या असलेल्या सूक्ष्म वासना अस्थीमध्ये. आणि अस्थीची स्वस्ती म्हणजे चांगलं भाव असं वाटत असेल तर ते तीर्थक्षेत्रामध्येच विसर्जन करावं. आपली ताप्ती माता हे तीर्थक्षेत्रच आहे आपल्याला. कारण ही नदी, जी नदी तिचा प्रवाह वाहत शेवटी कुठे जाणार आहे, समुद्रामध्ये. कोणत्या समुद्रात, सिंधू सागर. आपण त्याचं नाव ठेवलं अरबी समुद्र. अरबी हे इंग्रजांना दिलेलं नाव, खरं नाव आहे त्याचं सिंधू सागर. सिंधू त्याच्यामध्ये येते आणि इकडे गंगा सागर, गंगा मिळते म्हणून अजून त्याचं नाव आहे रेवा सागर. सिंधू सागरचं रेवा, नर्मदा माता त्याच्यामध्ये. आपण त्याला ताप्ती सागरही नाव देऊ शकतो. या सेतू समुद्रम असलेल्या तीर्थक्षेत्रात जर अस्थी आपल्या पितरांच्या विसर्जित केल्या तर त्यांना सद्गती प्राप्त होते. आणि ध्यानात घ्या, जे मंडळी हे मानत नाही, ज्या ज्या क्षेत्राचं वर्णन पुराणात आलंय की इथे अस्थि विसर्जन करा, जनरल पाण्यामध्ये अस्थि तुम्ही बुडवून ठेवा तशाच राहतील. पण तीर्थक्षेत्रात अस्थि टाकल्या की अस्थि नासती उदकी, त्या अस्थीचं ऑटोमॅटिक पाणी होतं काही काळानं. गंगा मातेमध्ये किती अस्थि टाकतात माहिती का तुम्हाला? गेले गंगा तुम्ही पाहायला काशीच्या जवळ काय करतात त्या घाटावर, स्मशान घाटावर अर्ध चटवता प्रेत उचलला की फेकलं पाण्या. पण असं विषय की ते काही ठराविक किलोमीटर गेले की त्या पाण्यात अस्थि सुद्धा सापडत नाही. म्हणजे गंगा माता त्या अस्थीचं सुद्धा काय करते, विघटन करून टाकते. ही ताकद तीर्थक्षेत्राची आहे. म्हणून पितरांच्या नावाने तीर्थक्षेत्रामध्ये का तर्पण केलं पाहिजे, का विधी केला पाहिजे, का अस्थि विसर्जन केल्या पाहिजे. सेतू नावाच्या तीर्थाचा विषय इथं चालू आहे. या सेतू तीर्थाचं स्नान अंतःकरणाला शुद्ध करणार आहे. या स्थानामध्ये निष्काम भावाने केलेलं स्नान मोक्ष देणार. जो मनुष्य धन संपत्तीच्या इच्छेने या स्थानात आंघोळ करतो त्याला संपत्ती सुद्धा प्राप्त होते. ज्या साधकाला शिक्षण घेतल्यानंतर विशेष अशी योग्यता, सिद्ध अशी अवस्था प्राप्त करायची असेल, त्याने आपल्या मंत्रशक्तीचं जर त्या पाण्यात उभे राहून पुनरुच्चार करत राहिला तर ते मंत्र त्याचे सिद्ध होतात. हे सेतू स्नान म्हणजे मनुष्याचे संपूर्ण प्रकारचे मनोरथ पूर्ण करणार असून अश्वमेधादी यज्ञाच्या फळासारखं फळ देणार आहे. जो मनुष्य मी सेतू तीर्थामध्ये जाईल असं म्हणून दुसऱ्याकडून धन घेतो की मी परिस्थिती गरिबीची, काही लोक म्हणतात आम्हाला नाही जमत, पण तुम्ही जा, आम्ही तुमचे पैसे भरतो.
वर तीर्थ मदत करतात काही काही माणसं, असे काही पैसे घेऊन सांगतो मी जाईल पण जात नाही, त्याला ब्रह्मघाती असं म्हटलेलं आहे. जो संपन्न होऊन सुद्धा दरिद्रासारखा त्या तीर्थक्षेत्रात धनाची याचना करत राहतो, त्याला विद्वान लोकांनी चोर असं म्हटलेलं आहे. शक्य होईल तर माणसाने जरूर या सेतू तीर्थाची यात्रा केली पाहिजे, नाही झालं तर दुसऱ्याला यात्रा करायला आपण भाग पाडलं पाहिजे, त्याला मदत केली पाहिजे असं वर्णन इथं आलं. विचारलं शौनकादी ऋषींनी, नेमकं सेतू तीर्थ त्या ठिकाणी जन्माला आलं, काय त्याची कथा आहे? आता आपण ऐकलेली रामायणामध्ये, पण इथे परत विचारले म्हणून सांगावी लागेल त्यांना. प्रभू राम आपल्या वडिलांचं वचन पूर्ण करण्यासाठी वनामध्ये निघाले. वनात आल्यानंतर पंचवटी क्षेत्रामध्ये रावणाची बहीण शूर्पणखा हिने दोघं भावांना पाहिलं, ती मोहित झाली त्यांना पाहून, कामविवल झाली आणि त्या ठिकाणी तिने सांगितलं मम सम, असं तिने वर्णन केलं, तुम सम पुरुष मम सम नारी. ती सांगते माझ्या स्वरूपाकडे पहा. राक्षसी होती पण रूप बदलून आली. रामाला म्हणते, पण राम म्हटले देवी मॅडम आय एम ऑलरेडी मॅरिड, माझं आधीच लग्न व्हायला आहे, माझी बायको माझ्यासोबत आहे सीता. म्हणे माझ्यापेक्षा माझा भाऊ कुवारा आहे. प्रभू रामाला लक्षात आलं ही राक्षसी म्हणून लक्ष्मणाकडे पाठवलं. लक्ष्मण दादा सुद्धा तिची एक प्रकारे काय करतात, थट्टा करतात, तिला परत पाठवतात. 2-3 चक्रा मारून तिला राग आला आणि ती मूळ स्वरूपात प्रगट झाली. माणसाला आपलं मूळ स्वरूप जास्त वेळ लपवता येत नाही. अंतरीचे धावे स्वभावे बाहेर. सीता मातेला मारायला धावली. लक्ष्मण दादाने पकडून तिचे नाक कान कापून टाकले, विद्रूप केलं तिला. इकडे रावणाला जाऊन सांगते, काय तू विचार करत बसला? अरे ते जंगलामध्ये आलेले 2 राजकुमार, त्यांची बाई इतकी सुंदर आहे, कारण राक्षसांना असं सीधं सांगून जमत नाही. वर्णन कोणाचं केलं त्याच्याजवळ बाईच. अरे तुझी बाई हे मंडोदरी, तू म्हणतो ना इतकी सुंदर आहे, ही मंडोदरी सीतेच्या पायाची बराबरी बी करू शकत नाही, असं म्हणजे इतकी सुंदर आहे. हो. आणि मग मारीच मामाला घेऊन त्याने पुढचं कारस्थान रचलं. इकडे प्रभू राम रात्रीच्या वेळेला असं थंडीचे दिवस असतील बसलेले आहेत. अग्नी पेटवला होता आणि त्या अग्नीच्या समोर सांगितलं सीतेला, तुम पावक मोह करे हूँ निवासा, मारे हूँ जब लगी निसचरना, तुम पावक मोह करे हूँ निवासा, मारे हूँ जब लगी निसचरना, तुम पावक मोह करे हूँ निवासा, मारे हूँ जो बोलोगी निसचरना। राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। ये सीते तू आता इथून कुठे निवास कर? पावक. पावक म्हणजे कोणाचं नाव? अग्नीचं. सगळ्या जगाला पावन करतो तो, बरोबर आहे ना? प्रेत अमंगल आहे, पण तिथे गेलं की पावन होऊन जातं. म्हणून त्या प्रेताचे राग महाकालला भस्मारतीमध्ये सगळ्यांना पवित्र करणारा तो अग्नी, म्हणून त्या पवित्र असलेल्या अग्नीमध्ये तो निवास कर. कोणाला सांगलं? सीतामातेला. कथाभाग पण ऐकतो रामायणामध्ये.
सीता मातेचं खरं दिव्य तेज अग्नीमध्ये आहे आणि ती सीता कशी आहे? छायारूप आहे, छाया सावलीसारखी नकली स्वरूप आहे ते. आणि म्हणून आता इथे भुसावळमध्ये बसेल तुम्ही सगळ्या मावल्या, 2 दिवस झाले तुमची चर्चावर चर्चा चालू माय चालताना का साड्या आण्या साड्या आण्या. बरोबर आहे ना? तुम्हाला इतकं आता समजा कपड्याचं नॉलेज आहे, तुम्हाला चांगलं माहिती काही झालं तरी सोन्याचं हरिण राहील का, सोन्याचं राहतं का हरिण, हे तुम्हाला समजतं. मग सीतेला एवढी एडी होती का सीता की तिला समजणार नाही? मग तिने कसं सांगलं मला सोन्याचं मृग दिसलं, कारण ही सीता ही नकली आणि हरिण सुद्धा नकली नकली कोपायच्या अंगलेत आहे. बरोबर आहे ना? जसं एक दारुड्या दुसऱ्या दारुड्याने बरोबर ओळखतो. एका मिनिटात चेक करतं ती. लग्न सराईमध्ये या दुसऱ्या गावाचे दारुडे इकडच्या गावात आले की ती एका मिनिटात नुसते वाचवून ऐकतात बरोबर कुठे भेटते. बरोबर आहे ना? एक तंबाखू खाणारा दुसऱ्या तंबाखूवाल्याने बरोबर ओळखतो, चुन्याची डबी बरोबर मागतो द्या हो. हा तसं एक नकली दुसरे नकली को बरोबर पहिचान घेता. ही नकली ते नकली असल्यामुळे प्रोग्राम गेले. लक्ष्मण ऋषा नाईलाज होता, वक्रवाणी कलियुग का मूल है. लक्ष्मण दादा जात नव्हते. लक्ष्मणा धाव. आवाज कोणाला ऐकू आला? फक्त सीतेला. लक्ष्मणाला काबराने आला, कारण नकलीचा आवाज नकलीच व्हायची. लक्ष्मण दादा ओरिजिनल साधू आहे, पण काय केलं? अपमान केला साधूचा. आणि ध्यानात घ्या, साधूचा अपमान जेव्हा जेव्हा झाला ते अपमान करणाऱ्याला त्याचं भोगावंच लागलं. सीता माता असो तर कोणी असो. काय बोलली सीता? लक्ष्मण दादाच्या वर्णावर लागेल असं बोलली की ज्या अर्थी माझा पती संकटात आहे, तुम्ही मला सोडून जात नाही, तुमच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी. खरा साधू हे ऐकून नाही घेऊ शकत. म्हणे माँ मैं आपको माँ की तरह मानता हूँ और आप ऐसा बात क्यों करती हो? नाईला झाला लक्ष्मण रेषा म्हणे जातो मी, ही ओलांडू नका. खरा साधू दूर लोटला आणि नकली मेकअप करून येईल बाबा रावण. त्याच्यासाठी लक्ष्मण रेषा लागली का नाही? मुद्दा की वक्रवाणी कलियुग का मूल है. सीता लक्ष्मणाला बोलली नसती तर रामायण घडलं नसतं. आणि मय सभेमध्ये द्रौपदी दुर्योधनाला बोलली